जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण परमपूज्य डॉक्टर काकांचं एक गीत प्रवचनासाठी म्हणून निवडलेलं आहे आणि ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला ते गीत आपण ऐकूयात आणि त्यानंतर निरूपणाला सुरुवात करते। अतिशय सुंदर असं गीत आहे। सध्याच्या परिस्थितीला आपल्याला मार्गदर्शन करणारं असं गीत आहे। तेव्हा काकांचं जे काव्याच्या सीडी प्रकाशित झालेल्या आहेत त्यातल्या इंद्रधनु या सीडी मधील हे गीत सुरुवातीला ऐकूयात आणि मग निरूपणाला सुरुवात करते। जय जय रघुवीर समर्थ।
जय जय रघुवीर समर्थ. 5 कडव्यांचं एक सुंदर असं गीत आपण आत्ताच ऐकलेलं आहे. चिंता कधी न करणे. चिंता करू नका, काळजी करू नका. तर काळजी व्यवस्थित घ्या, पण काळजी करू नका, असं सध्याच्या स्थितीमध्ये अत्यंत मोलाचा उपदेश जो आहे तो या काव्याच्या द्वारा परमपूज्य डॉक्टर काकांनी आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिलेला आहे. संपूर्ण जगत जे आहे ते 3 गोष्टींनी बद्ध आहे, युक्त आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. आता उत्पत्ती आणि स्थिती या दोन्ही गोष्टी आम्ही सहजतेने स्वीकारतो, परंतु लय नावाची जी गोष्ट आहे ती सहजतेने स्वीकारण्याची तुमची आमची अजिबात तयारी नसते. आणि म्हणूनच या संसाराची काळजी जी आहे ती सतत तुमच्या आमच्या अंतःकरणाला लागून राहिलेली असते. आता ह्या काळजीतून, चिंतेतून दूर कसं व्हायचं? या चिंतेचं, काळजीचं स्वरूप काय आहे? कशामुळे ही चिंता आमच्या अंतःकरणामध्ये सातत्याने निर्माण होत राहते आणि आमचं अंतःकरण जे आहे ते पूर्णपणे क्षुब्ध करून ठेवते? त्याचा उहापोह करण्याचा आपण या गीताच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. ध्रुवपदच आहे त्याचं, चिंता कधी न करणे, की चिंता अजिबात करू नका. आयुष्या मार्गी चालूनी सावध, आपुल्या मार्गी चालूनी सावध, कर्तव्याला जपणे. आपुल्या मार्गी चालूनी सावध, कर्तव्याला जपणे. पहिलं कडवं आहे, अंकुर जरी तरी होई तरुवर, कोमल कळित्या सुमनही सुंदर, धरेल मधुफळ त्याला नंतर, हे तर सहज घडणे. चिंता कधी न करणे. घरटी अंडी किती सानुली, विहंगमांनी हळू उबवली, त्यातूनी येती कितीक धाकुली, कवना का घाबरणे. चिंता मुळी न करणे. चिंता कधी न करणे. कणकण बाष्पाचा मिळून या, किती मोठा ढग नभी विहराया, विराट कितीही दिसते काया, भूमी तिने शिंपडणे. चिंता कधी न करणे. अंकुर जाई खुडूनी कोवळा, अंडी फोडी कधी कावळा, ढगसामोरा जाय वादळा, हे देवाचे करणे. चिंता कधी न करणे. बाहुधुरा कशी संसाराची, शोधू कशी मी वाट सुखाची, काय वाट मम आयुष्याची, सारुनी चिंता हसणे. चिंता कधी न करणे. सारुनी चिंता हसणे हा जो आहे तो अत्यंत मोलाचा सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वांना केलेला डॉक्टर काकांनी हा बोध आहे की सारुनी चिंता हसणे. या संसाराची चिंता आणि त्याने चिंताग्रस्त झालेले तुम्ही आम्ही, त्यामध्ये आनंदघन असून सुद्धा जीव सतत सुख किंवा दुःख भोगत राहतो. याचं नेमकं कारण काय आहे? आता नेमकं कारण या ठिकाणी सगळे संत आपल्याला सांगतात की चिंता कशातून निर्माण होते, तर भय या विकारातून. 6 विकार आपल्या समोर दिलेले आहेत, ज्याला आकाशाचे गुण असं म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये ते 6 विकार, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, त्यातला एक विकार अजून सांगितलेला आहे भय. आणि भय या विकारातून चिंता नावाची एक गोष्ट तयार होते. म्हणूयात आपण की चिंता ह्या कन्येचा बाप भय आहे. भय या बापाला चिंता नावाची कन्या झालेली आहे. आणि ही चिंता किंवा हे भय तुमच्या आमच्या ठिकाणी कशामुळे निर्माण होतं? तर ते भय निर्माण होण्याचं कारण जे आहे ते आपल्याला उपनिषदांनी सांगून ठेवलेलं आहे की द्वितीयात वै भयं भवति, की दुसरेपणाच्या जाणीवेमुळे तुमच्या आमच्या अंतःकरणात भय नावाचा विकार जो आहे तो तयार होतो. म्हणजे द्वैत बुद्धीमुळे, भेद बुद्धीमुळे तुमच्या आमच्या ठिकाणी भय नावाचा विकार होतो.
आणि या भयामुळे पुढे आपल्या संसाराची चिंता जी काही आहे ती आपल्या ठिकाणी निर्माण होते। आता समर्थांचा एक श्लोक आपल्या समोर आहे आणि त्यामध्ये ते म्हणतायत आपल्या समोर की भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वताही असेना। की भय हा विकार जो आहे तो संसारी लोकांच्या ठिकाणी जरूर आहे, पण ह्याच संसारामध्ये जीवन जगणारे पण तरीही या संसाराला असंग शस्त्रांनी छेदून टाकणारे असे जे संत असतात त्यांच्या ठिकाणी मात्र या भयाची वार्ता सुद्धा दिसून येत नाही। हे या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्या समोर सांगितलेलं आहे की भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे। या सर्व ब्रह्मांडामध्ये जेवढे म्हणून जीव निर्माण झालेले आहेत त्या सगळ्यांच्या अंतःकरणाला भय हा विकार चिकटलेलाच आहे। अगदी चार पायाचे पशु असू देत, उडणारे पक्षी असू देत, त्यांना सुद्धा स्वतःच्या मरणाची भीती जी आहे ती अखंड असतेच। आता त्यांना तशी भीती असण्यामध्ये काही गैर नाही, कारण आहार निद्रा भय मैथुनांच्या एवढ्या चारच जाणीवा त्यांच्या ठिकाणी आहेत। त्यामुळे त्यांच्या ठिकाणी हे भय असलं तर त्यामध्ये फारसा काही दोष नाही, कारण त्यांच्या अंतःकरणातल्या जाणीवेचा पूर्ण विकास करून शुद्ध जाणीवेपर्यंत त्यांना पोहोचताच येत नाही। पण नरदेहात आलेला जो जीव आहे तो मात्र स्वतःचं स्वरूप ओळखू शकतो आणि अभयम सत्व संशुद्धी या प्रकारचा जो दैवी गुण आहे तो स्वतःच्या ठिकाणी कमावून निर्भयतेने हे जीवन जे आहे ते व्यवस्थित जगू शकतो। मग हा गुण कोणाच्या ठिकाणी दिसून येतो आपल्याला? तर तुमच्या आमच्या सारखेच संसारात वावरताना दिसणारे, जो जनामध्ये वागे, जना वेगळी गोष्टी सांगे असे जे कोणी असतात त्यांना संत असं म्हणतात। मग भयातीत ते संत आनंद पाहे, की ह्या भय नावाच्या विकाराला ओलांडून जे आनंद आनंद घन असं तत्व आहे जे सर्वत्र सदा समत्वानी भरलेलं आहे, त्या तत्वाकडे या संतांची अखंड काय असते तर दृष्टी असते। आणि नुसतीच दृष्टी नसते तर ते तत्व हेच आपलं मूळचं स्वरूप आहे असं सर्व ठिकाणी ते पाहत असल्यामुळे त्यांना द्वैताचा अनुभव नसतो असं नव्हे, पण जाणवणारं द्वैत बाधित करून ते या जगामध्ये वावरताना दिसतात। आणि त्याचा परिणाम काय आहे तर भय मानसी सर्वथाही असेना, की त्यांच्या चित्ताला मात्र भय नसते, चिंता नसते। अहो, ज्या समर्थांचा हा श्लोक आपण अभ्यासतो आहोत ते समर्थ तर लहानपणी चिंता करतो विश्वाची असं म्हणत होते, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना त्यांच्या चरित्रामध्ये। मग त्यांच्या चिंतेचं स्वरूप काय आहे आणि आमच्या ठिकाणी असणाऱ्या चिंतेचं स्वरूप काय आहे? तर त्यांचा जन्म कशासाठी होता हे समर्थ अजून एका श्लोकातून आपल्या समोर सांगत आहेत। धर्माच्या करिता आमास जगती रामाने धाडी येले, की धर्म संस्थापनेचं भगवंताचं जे कार्य आहे ते कार्य करण्यासाठी त्यांचा जन्म होता। आणि ते कार्य करत असताना बाहेरची सामाजिक परिस्थिती, देशाची असणारी राजकीय परिस्थिती ही त्यावेळेला किती विपरीत आहे हे पूर्ण समर्थांना त्याची जाण होती, की मुसलमानांचं राज्य या ठिकाणी राज्यकर्ते सगळे मुसलमान होते। आपल्या धर्माचा म्हणजे हिंदू धर्माचा अत्यंत द्वेष करणारे, आपले मंदिर पाडून टाकणारे, बळजबरीने स्वतःचा धर्म वाढवण्यासाठी हिंदू धर्मातल्या कितीतरी लोकांना बळजबरीने त्यांच्या धर्माची दीक्षा घ्यायला लावणारे असे हे राज्यकर्ते। आणि त्यांच्या या अत्यंत क्रूर वागणुकीमुळे आपला समाज जो आहे तो अत्यंत दुबळा झाल्यासारखा, काहीच काय करावं ते सुचत नसलेला ह्या पद्धतीचा त्यावेळेला होता। आता या खचलेल्या
दुबळ्या झालेल्या मनाला परत धीर देऊन आपल्या धर्मसंस्थापनेचं जे कार्य आहे, जे भगवंताचं कार्य आहे, त्या कार्यासाठी ही काया झिजवायची आहे, त्यावेळेला काय पद्धतीने आपल्याला कार्य करावं लागेल ही चिंता समर्थांना त्या ठिकाणी होती. मग आता ते नुसतेच चिंता करत बसले का चिंता निवारण करण्यासाठी त्यांनी हातात धनुष्यबाण घेतलेल्या प्रभू रामचंद्राची निवड करून, म्हणजे त्या दैवताला आराध्य मानून, मग त्याला आवडेल ह्या पद्धतीने आपल्याला कसं कार्य करता येईल हे सगळं समर्थांनी पूर्ण कन्याकुमारी पासून तर हिमालयापर्यंतचा प्रदेश पूर्णपणे पायी पालथा घालून देशाची लोकांच्या मनाची स्थिती न्याहाळून मग त्या ठिकाणी काय कार्य करता येईल याचा पूर्णपणे अंदाज बांधला. आणि मग भय निवारण करण्यासाठी, म्हणजे लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं जे भय आहे ते निर्माण करायचं असेल, ते निवारण करायचं असेल तर आधी बलोपासना केली पाहिजे. मग शारीरिक बल, बौद्धिक बल या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय या भयातून कोणाचीही सुटका होणार नाही हे लक्षात घेऊन त्या पद्धतीने आपल्या कार्याची त्यांनी आखणी केलेली होती. आता त्यांच्या चिंता करण्याचं कारण वेगळं होतं. पूर्ण देशाला या ठिकाणी भयमुक्त करण्याचं एक महान कार्य ते करणार होते. पण तुमच्या आमच्या चिंता कशा आहे, मी आणि माझं कुटुंब या विषयीची चिंता जी आहे ती सतत तुमच्या आमच्या चित्ताला लागलेली आहे. हे सगळं जग भयग्रस्त आहे असं ते म्हणतात. आता कशा कशाचं भय तुमच्या आमच्या चित्ताला आहे? अंत, नाश, मरण, त्यानंतर झीज, रोग, असुरक्षितता. चिंतेचं मूळ कारण काय आहे तर असुरक्षितता. जे माझं आहे ते सुरक्षित राहील का, या कारणामुळे अंतःकरणामध्ये या संसाराविषयीची जी चिंता आहे ती उत्पन्न होते. माझ्या कुळाला उतरती कळा तर लागणार नाही ना, हा आगामी एक विचार चित्तामध्ये घुसला की त्याविषयीची चिंता जी आहे ती तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण होते. आपण स्वीकारलेलं कार्य पूर्ण होईल की नाही, आपला कुठं पराभव तर होणार नाही ना, आपले जे शत्रू आहे तेच आपल्याला हरवणार तर नाहीत ना. याप्रमाणे मनाचा जो दुबळेपणा आहे तो दुबळेपणा तुमच्या आमच्या मनामध्ये भय निर्माण करत असतो. आपल्या कधीच कुठं अपमानाचं भय, पहा ज्यांना मान सन्मान मिळण्याची सवय लागलेली आहे त्यांना अपमानाचं सुद्धा काय असतं तर भय मनामध्ये असतं. आपलं नुकसान होऊ नये, नैसर्गिक आपत्ती आपल्यावर येऊ नये. आता आपण पाहतोय केवढी मोठी नैसर्गिक आपत्ती आपल्या सगळ्यांवर आलेली आहे. आणि या कोविड-19 मुळे सगळेजण आपापल्या परीने काळजी घेत असून सुद्धा चिंतेने ग्रासलेले आहेत. आणि आता तर परत म्हणतात की तिसरी लाट येणार आहे आणि ती लहान मुलांमध्ये जास्ती पसरणार आहे. त्यामुळे सगळे आई वडील जे आहेत ते चिंतेने ग्रस्त झालेले आहेत. आता हे भीतीचं जे साम्राज्य आहे त्या साम्राज्याचं मूळ कारण काय आहे तर त्याचं मूळ कारण आहे देह तादात्म्य. तीन भ्रांती वारंवार वारंवार आपल्या समोर डॉक्टर काका ठेवतात. एक देह तादात्म्य भ्रांती, दुसरी जगत सत्यत्व भ्रांती आणि तिसरी कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. या तीन भ्रांतीमुळे, स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे भय नावाचा विकार जो आहे तो अंतःकरणामध्ये बळावत जातो आणि त्या भय विकारातून संसाराची चिंता जी आहे ती तुमच्या आमच्या चित्तामध्ये सतत वाढती राहते. आता प्राण्यांना चढणारा मोठा ज्वर कोणता, असा एक प्रश्न शंकराचार्याने एकाने विचारलेला आहे की सगळ्यात मोठा ज्वर म्हणजे ताप कुठला आहे, आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे चिंता हा सगळ्यात मोठा ज्वर आहे.
आता संनिपात ज्वर वगैरे वगैरे ज्वराचे काय काय प्रकार आहेत, त्यामध्ये चिंता हा ज्वर सगळ्यात मोठा आहे, कारण तो तुम्हाला आम्हाला अतिशय ताप देतो. आता देहाला येणारा ताप हा एक भाग वेगळा आहे आणि अंतःकरणाला होणारा ताप, त्या अंतःकरणाला होणाऱ्या तापाचं कारण काय आहे तर चिंता हे आहे. थोडक्यात आपल्याला असं लक्षात घेता येईल की या भवरोगाचं लक्षण चिंता हे आहे की ज्याच्या अंतःकरणाला सदैव कशाची चिंता लागलेली आहे तो नक्की भवरोगाच्या साथीने ग्रासलेला आहे. आता हा आजार तर अत्यंत जुनाट आहे आणि ह्या आजारातून तुम्हाला आम्हाला सुटायचं आहे. मग ती लक्षणं जी आहेत ती आधी ओळखायची आणि मग त्याच्यावर काय करायचं आहे तो उपचार करायचा आहे. वैराग्य शतक म्हणून भर्तृहरीचं एक काव्य आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की किती प्रकारचे भय तुमच्या आमच्या अंतःकरणाला चिकटलेले आहेत. अत्यंत भोगासक्ती असणारे जे माणसं आहेत त्यांना रोगाचं भय असतं, कारण भोगाच्या माध्यमातून संसर्ग होतो इतरांचा आणि त्याच्यातून रोग तुम्हाला आम्हाला उत्पन्न होऊ शकतो. त्या रोगाचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एड्स म्हणतात त्याला, की भोगामध्ये रोगाचे आपल्याला भय निर्माण होते. त्यानंतर उच्च कुळात जर आपण जन्माला आलेले असू तर आपलं कुळ भ्रष्ट तर होणार नाही ना, ह्या चिंतेने हे जे लोक आहेत ते ग्रासलेले असतात. म्हणजे लोके क्षणामध्ये अडकलेले असतात. ज्यांच्याजवळ भरपूर धन आहे आणि विशेषतः जे धन मागच्या दाराने टेबला खालून, ज्याला अलक्ष्मी असं म्हणतात, ह्या पद्धतीने घरात आलेलं आहे, त्यांना राजाचं भय असतं. म्हणजे त्यांना धाड पडण्याचं कायमचं भय असतं. एक धाड पडण्याचं भय आहे. दुसरं, अशा धनवान लोकांकडे आपले नातेवाईक जरी सहज भेटायला आले आणि ते जर त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या खालच्या पातळीवर असतील तर या धनवान लोकांना आलेल्या नातेवाईकांना भेटण्याचा व्यवस्थित आनंद सुद्धा मिळवता येत नाही, कारण जो कोणी आपल्या घरी आलेला आहे तो आपल्याला काहीतरी पैसे मागण्यासाठीच आपल्याकडे आलेला आहे, हा त्यांच्या ठिकाणी विचार निर्माण होतो आणि मोकळेपणाने वागणं तिथं त्यांना जमत नाही. कारण येणारा प्रत्येक जण आपल्या पुढे जणू काहीतरी मागायला आलेलाच आहे, या पद्धतीचं भय जे आहे ते त्यांच्या ठिकाणी असतं. आत्ताच आपण पाहिलं की मानसन्मानाची अपेक्षा असणाऱ्यांना अपमानाचं, मनोभंग होण्याचं जे भय आहे ते चिकटलेलं आहे. बलवान व्यक्तीला आपल्यापेक्षा कोणीतरी अधिक बलवान असेल आणि तो आपल्याला हरवेल, याचं भय त्याच्या चित्ताला चिकटलेलं आहे. जे रूपवान आहेत त्यांना आपल्या रूपामध्ये काहीतरी कमी जास्ती होणार, वय वाढत चाललेलं आहे, त्यामुळे आपला सुंदर चेहरा पूर्वी इतका तसाच राहणार नाही. म्हणजे रूपामध्ये होणाऱ्या विकारांचं जे भय आहे ते त्यांच्या चित्ताला सतत चिकटलेलं असतं. म्हणजे म्हातारपणाचं दुःख त्यांना नकोच असतं. आता कितीही म्हातारपणाचं दुःख सौंदर्यवान असणाऱ्या लोकांना नको असलं तरी सुद्धा या शरीराला ती एक अवस्था चिकटलेलीच आहे. जसं बालपण आहे, तरुणपण आहे, प्रौढपण आहे, तसं वृद्धावस्था सुद्धा तुमच्या आमच्या शरीराला पूर्णपणे चिकटलेलीच आहे. मग हे शांतपणे न स्वीकारता, शरीराचे होणारे बदल विकार शांतपणे न स्वीकारता, माझं रूप तसंच राहावं असं ज्यांना वाटत राहतं ते ब्युटी पार्लरकडे धावत राहतात आणि रंगरंगोटी करून घेण्याचा प्रयत्न करतात. पण रंगरंगोटी कितीही जरी वरून केलेली दिसत असली तरी इंद्रियांची अपक्षीयता जी आहे, शरीराची
अपक्षीयता जी आहे म्हणजे त्यामध्ये होणारे बदल आणि कमी होणारी शक्ती जी आहे ती लपून राहणे कदापिही शक्य नाही. कितीदाही प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली तरी, वरून रंगरूप जरी किती चांगलं दिसत असलं तरी आतमध्ये जे आहे ते काहीतरी वेगळंच असतं. मग हे भय कशाचं आहे? माझं रूप अखंड चांगलं राहावं. आता रूप हे शरीराला धरून असतं आणि शरीर जे आहे ते 6 विकारांनी बद्ध आहे. हे ज्याच्या लक्षात येत नाही त्याला आपलं सौंदर्य बिघडेल की काय ह्याचं जे आहे ते भय सारखं असतं. जे शास्त्राचा मनापासून अभ्यास करतात त्यांना आपल्यापेक्षा शास्त्र चांगला सांगणारा आपल्या समोर आला तर काय होईल म्हणून त्याचं भय जे आहे ते त्यांच्या चित्ताला असतं. अत्यंत उत्तम गुण ज्यांनी कमावलेले आहेत त्यांना दुर्जनाच्या संगतीमध्ये राहण्याचं भय जे आहे ते कायम चिकटलेलं आहे. अशा प्रकारे कुठल्याही अंगाने विचार करा पण मनुष्य जन्मात आलेल्या जीवाला कशाचं तरी भय जे आहे ते अखंड त्याच्या अंतःकरणाला चिकटलेलं आहे. पण संत जे आहेत ते मात्र स्वस्वरूपाला ओळखून त्याच्याशी पूर्णपणे एकरूप होऊन या भयाच्या विकारातून पूर्णपणे सुटलेले असतात. कारण काय आहे तर वैराग्य नावाची एक गोष्ट अशी आहे की त्याच्या ठिकाणी भय शिल्लकच राहत नाही. या दृश्य जगताविषयीचं वैराग्य ज्यांच्या अंगात बांधलेलं आहे, त्यानंतर स्वतःच्या देहाविषयी ज्यांना विरक्ती प्राप्त झालेली आहे, ज्यांची आसक्ती नष्ट झालेली आहे, ब्रह्मानंदे लागे टाळी कोण देहा ते सांभाळी या पद्धतीने संत तो भाव व्यक्त करतात. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, बरे झाले देवा दिवाळे निघाले. मग या दृश्य जगता संबंधी, देहासंबंधी आणि या संपूर्ण परिस्थितीविषयी ज्यांच्या चित्तामध्ये पूर्ण अनासक्त अवस्था निर्माण झालेली आहे ते मात्र भयातीत असतात. त्यांना कुठलीही चिंता नसते. पण जे आसक्त या दृश्य जगतामध्ये आणि देहामध्ये होऊन पडलेले आहेत त्यांना त्या आसक्तीमुळेच भय, चिंता इत्यादी विकारांना सतत सामोरं जावं लागतं. आता हे विकार आनंद देणारे आहेत का? सहजच आपण एखाद्याला विचारतो का हो एवढे चिंताग्रस्त का बरं दिसता? आता ज्यांना खूप चिंता लागलेली आहे त्यांच्या ठिकाणी एकच मंत्र चालू असतो. डॉक्टर काका नेहमी सांगतात की त्यांच्या ठिकाणचा मंत्र कुठला आहे? काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल. कोणाकोणाचं काय होईल कसं होईल? स्वतःच्या देहामध्ये अहमतेने अडकलेला आहे आणि या जगतामध्ये ममतेने जो अडकलेला आहे त्याच्या ठिकाणी काय होईल कसं होईल याचं जे चिंतन आहे ते सतत चाललेलं असतं. मग कशा कशाची चिंता वाटते त्याला? तर आपले कुटुंबीय, गणगोत, मित्र, बाहेरची परिस्थिती, देश हे सगळे त्याच्या चिंतेचे विषय असतात. आणि सदैव चिंता. अहो क्रिकेटची मॅच पाहत असताना सुद्धा आमची टीम जिंकेल की नाही आणि ती जिंकलीच पाहिजे असा जेव्हा तो खेळ पाहता पाहता पाहणाऱ्याचा हट्ट असतो त्यावेळेला जिंकता जिंकता जर ती मॅच हरली तर अत्यंत नर्वस होणारे कितीतरी लोक आपण त्या ठिकाणी पाहतो. तसंच राजकारणाच्या बाबतीत विशेषतः इलेक्शन झाल्यानंतर ज्या वेळेला त्यांच्या निकालाची वेळ येते त्यावेळेला आधीच गृहीत धरलेलं असतं की आमच्या पक्षाला जास्ती सीट मिळाव्यात आणि तशा जर त्या मिळाल्या नाही तर या देशाचं काय होईल कसं होईल ही चिंता एवढी अंतःकरणाला ग्रासते की मग कशातच तुमचं आमचं लक्ष लागू शकत नाही. चिंतेचा परिणाम काय आहे की स्वस्थतेने जगूच न देणं हा चिंतेचा परिणाम आहे. अन्न गोड न लागणं, अंतःकरणाची अवस्था जी आहे
ती सतत उदास राहणे, उदासीन वेगळं आणि उदास होणे हे वेगळं. मग हे सगळं जे आहे ते एका भयामुळे आहे. तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात, जव जव दुजे जोडे तव तव संसार भय जोडे. जेव्हा जेव्हा द्वैत निर्माण होतं, भेद मनामध्ये निर्माण होतात, मी म्हणून कोणीतरी वेगळा आहे, जग म्हणून अजूनच काहीतरी वेगळं आहे, ईश्वर जो आहे तोही वेगळा आहे, असं वेगळेपणाची जेवढी भावना आमची वाढत जाईल तेवढा भयाचा विकार जो आहे तो जास्तीत जास्त तुमच्या आमच्या ठिकाणी वाढत जातो. मग लक्षात येत आहे आपल्याला की कशामुळे चिंता किंवा भय निर्माण होतं, तर द्वैत बुद्धीमुळे हे भय तुमचं आमचं वाढलेलं आहे. आता इथं तर आपल्याला चिंता कधी न करणे, खरोखर चिंता करण्याचं कारण काय आहे? समर्थ आपल्याला एक श्लोकच मनाचा समोर ठेवून देतात की मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. की व्यर्थ चिंता वाहतो. चिंता केल्यामुळे आमच्या प्रारब्धामध्ये काही बदल होणार आहेत का? तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे की आपल्या समोर जे प्रारब्ध नावाची गोष्ट आपण म्हणतो की माझ्या प्रारब्धातच असं आहे, ते मला भोगावंच लागणार, हे प्रारब्ध निर्माण कोणी केलेलं आहे हो? तर आपलं जे पूर्वकर्म आहे ते प्रारब्ध म्हणून आपल्या समोर या ठिकाणी उभं ठाकलेलं असतं. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. कीर्तनकार एक छान कथा सांगतात. नामदेव लहानपणापासून त्या विठ्ठलाचे भक्त, प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्या हातचा नैवेद्य ग्रहण करत असे. ह्या पद्धतीने इतक्या भावावर, उंचीवर त्यांचा भाव गेलेला. ते रोज पाहतात की या पांडुरंगाकडे दर्शनासाठी कितीतरी लोक येतात. त्यामध्ये एक भगिनी रोज नित्य नियमाने दर्शनाला यायची. नामदेव महाराज ते पाहायचे आणि ती रोज पांडुरंगाला दर्शन करायची, घ्यायची आणि भयंकर त्या ठिकाणी रडायची. आता त्या रडण्याचं कारण काय होतं? तर तिला अपत्य सुख नव्हतं. मग असं महिनाभर तिचं येणं, भगवंताचं दर्शन घेणं आणि तिचं रडणं, हे सगळं ज्या वेळेला त्या नामदेवांनी पाहिलं त्यावेळेला ते पांडुरंगाला म्हणतात, कारण पांडुरंग त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करत असे, ते पांडुरंगाला म्हणतात की तू एवढा भक्तवत्सल आहे, कणवाळू आहे, सगळ्या भक्तांविषयी तुझ्या अंतःकरणात प्रेम आहे, मग त्या बाईचं रडणं तुला दिसत नाही का? का बरं तिला अपत्य सुख मिळालं नाही? ती तर रोज येऊन तुला म्हणती आहे की मला एकतरी अपत्य होऊ दे, मग तू तिला का तिच्या मनाप्रमाणे देत नाही? मग भगवंत त्या ठिकाणी पांडुरंग थोडेसे गालात हसतात आणि त्याला म्हणतात की उद्या आपण थोडीशी आदला बदल करूया. ह्या विटेवर माझ्याऐवजी तू उभा राहा, विठ्ठलाचं सोंग घेऊन तू उभा राहा आणि नामदेवाचं सोंग घेऊन मी बाहेर उभा राहतो. मग विठ्ठल त्याला विठ्ठलाचं सोंग घेऊन तिथं उभं करतात आणि दिवसभर अगदी शांतपणे भक्त ज्या वेळेला नमस्कार करायला येतील त्यावेळेला शांतपणे त्यांच्याकडे बघायचं, अजिबात हालचाल करायची नाही असं त्याला सांगतात. आता एक एक भक्त येतो, पांडुरंगाच्या ठिकाणी पायावर मस्तक ठेवतो, त्यावेळेला त्याचं सगळं पूर्वकर्म जे आहे ते त्या नामदेवाला दिसायला लागतं. मग ती बाई सुद्धा येते, नित्य येणारी ती भगिनी, ती सुद्धा त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवते. त्यावेळेला तिचं पूर्वजन्मातलं जे काही वागणं होतं ते त्याला त्या ठिकाणी दिसतं. आता मागच्या जन्मी भगवंताने तिला भरपूर मुलंबाळ दिलेले असतात आणि त्यांना वागवताना ती इतके वैतागते
की खूप त्रास दिला तर त्या मुलांना म्हणायची जा रे तिकडे जाऊन मरा. तर त्यावेळेला नामदेवाच्या लक्षात येतं की अरे भगवंतांनी तिच्यावर गेल्या जन्मी कृपाच केली होती, तिला जे हवं होतं ते त्यांनी दिलंच होतं, पण त्यावेळेला ती काय म्हणत होती, जा तिकडे जाऊन मरा. मग दिलेल्या मुलांना जर ती मरा म्हणत होती तर ह्या जन्मी तिला ते नको होते म्हणून त्यांनी दिले नाही, हे त्याचं स्पष्ट उत्तर आहे. पण ह्या जन्मी मात्र गेल्या जन्मीचं तिला काही आठवत नाही, पण आपल्याला मूल नाही म्हणून मात्र ती रडते आहे. आता या गोष्टीवरून लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की भगवंत चक्राकार गतीने प्रत्येकाला जे हवं ते देतच राहतोय, पण त्यांनी मला काय दिलेलं आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा ह्या जन्मात माझ्याजवळ काय नाही त्याच्यासाठी माणूस जास्ती रडत राहतो, आणि ते मला का मिळालं नाही याचं उत्तर सुद्धा कधी तो शोधण्याचा प्रयत्न करत नाही. तर भगवंताची प्रारब्ध ही एक व्यवस्था आहे, आणि हे प्रारब्ध प्रत्येक जीवाच्या स्वतःच्या कर्मातून निर्माण झालेलं आहे. प्रारब्ध ही व्यवस्था त्याची आहे, पण प्रारब्ध निर्माण जे कोणी केलेलं आहे ते मात्र तुमच्या आमच्या कर्मातूनच तुम्ही आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून चिंता कधी न करणे या ध्रुवपदामध्ये दुसरी ओळ डॉक्टर काका आपल्या समोर ठेवतात, आपुल्या मार्गी चालूनी सावध कर्तव्याला जपणे. की नरदेह आपल्याला मिळालेला आहे, फार महत्वाचं आहे. हा जो मिळालेला नरदेह आहे तो नरदेह फक्त स्वतःच्या सुखोपभोगासाठी तुम्हाला आम्हाला मिळालेला नाही, तर त्यामध्ये अनेकांचं ऋण फेडण्याचं कार्य करायचं असतं. आपल्या वाटेला आलेलं जे कर्तव्य कर्म आहे ते भगवंताचं मनोगत आहे असं समजून भगवंताला अर्पण करून त्याला आवडेल अशा पद्धतीने तुम्ही आम्ही करायचं असतं. आपल्या मार्गी चालूनी सावध, जे काही जीवन आपल्या वाटेला आलेलं आहे त्या जीवनामध्ये जे काही आपल्याला कर्म करावे लागणार आहेत, जी कर्तव्य करावी लागणार आहे ती कर्तव्य अगदी चोखपणाने पार पाडणे. बहुत जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याय, असं समर्थांनी सुद्धा आपल्या समोर सांगितलेलं आहे की येथे वर्तावे चोखट नीती न्याय. कारण या कर्माच्या माध्यमातून गेल्या जन्मीचे देणे घेणे जे आहे ते आपल्याला पूर्ण करायचे असतात. मग कुठलंही ऋण आपल्या ठिकाणी शिल्लक न ठेवता ते फेडण्याचा प्रयत्न करणे याला चोख कर्तव्य असं म्हटलेलं आहे. आणि ते कर्तव्य चोखपणे करत असताना नरदेहात आलेल्या जीवाचं स्वतः विषयीचं एक आद्य कर्तव्य आहे, आणि ते म्हणजे परमेश्वराला ओळखणे. नरदेहामध्ये ते स्वातंत्र्य आणि तशी बुद्धी भगवंतानी तुम्हाला आम्हाला देऊन ठेवलेली आहे. आणि म्हणून ते कर्तव्य जे आहे इतर कर्तव्य करता करता ते कर्तव्य सुद्धा मनापासून करायचं आहे. आपले कुळाचार व्यवस्थित पाळणे हा त्या कर्तव्याचा एक भाग आहे. तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात की जर कुळाचार जो व्यवस्थित पाळत असेल त्याच्या ठिकाणी चित्तशुद्धीची व्यवस्था जी आहे ती आपोआप होत जाते. आणि म्हणून तोही एक कर्तव्याचा भाग आहे. अहो मला वेळच नाही असं म्हणून चालेल का? आता बाकीचे कर्तव्य करता करता अधूनमधून आपल्या चित्ताला सदैव त्या भगवंताची आठवण राहावी म्हणून सणवार व्यवस्थित सांभाळणे हेही आपलं एक कर्तव्य आहे. म्हणून आपल्या मार्गी चालूनी सावध, सगळं आयुष्य भोगामध्ये व्यतीत न करता नरदेहाला त्याग योनी म्हटलेलं आहे. इतर योनीमध्ये असणाऱ्या जीवांना त्याग करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही. स्वर्गातल्या देवांना सुद्धा त्यागाचं सामर्थ्य नाहीये, परंतु मृत्यू लोकात असलेल्या जीवांना मात्र त्याग करण्याचं, आसक्तीरहित जीवन जगण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. आणि क्रियामान स्वातंत्र्याचा उपयोग जो आहे तो ह्याच ठिकाणी नेमका तुम्ही आम्ही केला पाहिजे.
जे विधिलिखित असतं ते कोणालाही टाळता येत नाही. मग नरदेहात अवतार घेतलेले राम आणि कृष्ण जे आहेत त्यांनी सुद्धा आपल्या वाटेला आलेलं सगळं विधिलिखित जे आहे ते शांतपणे सोसलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. ते त्यांना सुद्धा टाळता आलेलं नाही किंवा ते टाळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग प्रारब्धाच्या नावाने आरडाओरडा न करता ते आपल्याच कर्मातून निर्माण झालेलं आहे हे लक्षात ठेवून जर त्या ठिकाणी चित्तवृत्ती शांत ठेवता आली तर चिंता करण्याचं कारण पडत नाही. पण माझं प्रारब्ध एक समोर वेगळ्या पद्धतीने माझ्या समोर आहे आणि अपेक्षा चित्तातल्या ज्या आहेत त्या मात्र अजूनच वेगळ्या आहेत. या ठिकाणी जे द्वंद्व निर्माण होतं त्यामधून भय आणि चिंता जे आहे ते सातत्याने तुमच्या आमच्या समोर येतं. यश अपयश हे सुद्धा मला जे मिळवायचं त्याच्यासाठी प्रयत्न जरूर करायचे आहेत, पण त्याला मिळणारे जे यश किंवा अपयशाचं फळ आहे ते मात्र त्याच्या प्रारब्धाच्या नियोजनानुसार तुम्हाला आम्हाला मिळणार आहे. हे जर लक्षात ठेवलं तर समर्थ आपल्याला एक छान या चिंतेतून सुटण्यासाठी एक ओवी समर्थ आपल्या समोर ठेवतात. आहे ती तुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. की हा प्रपंच करत असताना कितीतरी उद्वेग चिंता यांना आम्हाला सामोरं जावं लागतं, कारण प्रपंच म्हटला की एकट्यानेच सगळं काही करायचं असं होऊ शकत नाही. त्या ठिकाणी कुटुंब म्हटलं की 4 लोक 4 जणांचे 4 पद्धतीचे विचार, प्रत्येकाचे ध्येय वेगळे वेगळे. या ठिकाणी संघर्ष जो आहे तो संघर्ष असणारच आहे, पण ह्या संघर्षामध्ये सुद्धा मी संघर्षरहित होऊन माझं कर्तव्य करणं हे आम्हाला परमार्थ शास्त्राच्या विचारांच्या साह्याने, संतांनी दिलेल्या विचारांच्या साह्याने नक्की आतला संघर्ष संपवून आपल्याला आपला प्रपंच पूर्ण करता येतो. आणि म्हणून आहे ती तुके देवाचे. आता माझ्या प्रारब्धाने मला माझे नातेवाईक मिळालेले आहेत, कर्मयोगे सकळ मिळाले. मग ते वास्तव न स्वीकारता ज्या वेळेला इतरांच्या पत्नीकडे, इतरांच्या पतीकडे, इतरांच्या मुलांकडे, त्यांच्या वागण्याकडे जर आमचं लक्ष असेल तर अंतःकरणाला दुःखच दुःख निर्माण होतं. दुःख हा सुद्धा भय आणि चिंतेचाच काय आहे तर परिणाम आहे. जे घडावयाचे आहे ते तुमच्या आमच्या कर्मानुसार घडणारच आहे. अभंग छान आपल्या लक्षात आहे, ऐकतो सुद्धा आपण. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई ईश्वर. की जसं ज्याचं कर्म आहे तसंच तो त्याला फळ देतो. मग आता हे जे फळ आहे ते नातेवाईकांच्या रूपाने माझ्या समोर माझ्या कर्मातले फळ आलेले आहेत असं जर शांतपणे लक्षात घेतलं तर संघर्षरहित कर्तव्य या प्रपंचातलं तुम्हाला आम्हाला करता येऊ शकतं. परंतु हे लक्षात घेण्या इतकं बुद्धी चातुर्य किंवा बुद्धीची क्षमता नसते. आणि मग बुद्धी मांद्यामुळे, शास्त्र न कळल्यामुळे आणि न स्वीकारल्यामुळे, अपेक्षिताच्या वियोगामुळे, अपेक्षित गोष्टी मला माझ्या जीवनात दिसत नसल्यामुळे आयुष्यभर दुःख आणि चिंता या 2 विकारांना सतत तुम्हाला आम्हाला सामोरं जावं लागतं. आता भयाचे प्रकार सुद्धा 2 सांगितलेले आहेत आपल्या समोर. एक बाहेरून येणारं भय आणि एक आतून वाटणारं भय. आता बाहेरून होणारं भय चोर आहे, डाकू आहे, प्रवास करत असताना त्या ठिकाणी मला कोणी लुबाडेल का, वाघ, सर्प, विंचू इत्यादींचा संबंध आला तर त्या ठिकाणी ते चावले, विष भिनलं तर काय होईल. वास्तविक पाहता प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टीपेक्षा कल्पनेनीच अनेक गोष्टी आम्ही आधीच निर्माण करून ठेवतो आणि त्याच्यातूनच चिंता नावाची गोष्ट जी आहे
ती आमच्या समोर येऊन उभी ठाकते. प्रत्यक्षात घडतं फारच कमी, पण म्हणतात ना, वैरी जे चिंतन करत नाही ते चिंतन जे आहे ते आमचं मन आधीच करून ठेवतं. खूप पुढचा विचार करत राहणे, आणि ह्या चिंतेमुळे काय होतं, त्यालाच व्यवहारात आपण काळजी असं म्हणतो. सारखी काळजी वाटते. हो, कशाची काळजी वाटते? मुलाबाळांची काळजी वाटते, मी कमावलेल्या संपत्तीची काळजी वाटते, माझं म्हातारपणात कसं होईल ह्याची मला काळजी वाटते. डॉक्टर काका एक छान उदाहरण नेहमी देत असतात की चाफळच्या वर्गामध्ये शिबिरार्थी म्हणून एक 75च्या पुढचे असणारे गृहस्थ आले होते आणि त्यांना सारखं मृत्यूचं भय वाटायचं. काका म्हणे ते सगळे शिबिरात चालणारे प्रवचन वगैरे सगळं काही अटेंड करत होते, पण तिथे जे काही प्रवचनकार म्हणून आलेले होते त्या सगळ्यांना ते एकच प्रश्न विचारायचे, जर या शिबिरात असतानाच माझा मृत्यू झाला तर काय होईल हो? काका म्हणे हा प्रश्न इतरांना विचारून झाल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारलं की डॉक्टर साहेब कसं होईल हो माझा इथं मृत्यू आला तर? मग डॉक्टर काका म्हणे त्याला एकच उत्तर दिलं, अहो तुमचा मृत्यू इथं आला तर त्याचं तुम्हाला काय होणार आहे? त्याचा त्रास बाकीच्यांनाच होणार आहे, तुम्ही कशाला एवढी काळजी करता? ते काळजी करणाऱ्यांचे किती प्रकारचे असे नमुने जे आहेत ते आपल्याला अवतीभोवती असलेले दिसून येतात. दुसरा एक आतून उत्पन्न होणारं भय. आता ते भय कशा प्रकारचं आहे? मंदादे नेहमी म्हणतात की गेल्या जन्मी जर आम्ही खूप चुकीचे कर्म केलेले असतील ना, तर जन्मतःच भय नावाचा एक विकार सोबत घेऊन आलेला असतो. मग काय तर मनुष्य ज्या वेळेला पाप करतो, म्हणजे निषिद्ध कर्म करण्याचा त्याच्याकडनं सतत निषिद्ध कर्म घडत राहतं, अन्यायाची वर्तणूक घडून राहते, इतरांवर अत्याचार त्यांनी कळत नकळत केलेले असतात. तर असं ज्या वेळेला त्याच्याकडून घडलेलं असतं तेव्हा त्याच्या मनामध्ये भयाची भावना जी आहे ती आतूनच निर्माण होते. मग कशाचंही भय वाटू शकतं. आता पाया कोरोनामुळे किती सगळेजण आम्ही भयग्रस्त आहोत. आता ठीक आहे की संसर्ग झाला तर तो होणार आहे, मग कमीत कमी इतरांच्या संसर्गात राहणं, जी काही बंधनं आम्हाला त्या दृष्टीने घालून दिलेली आहेत ती पालन करणं, आणि ह्यानंतर की मृत्यू कोणाला चुकलेला आहे, कोणालाच चुकलेला नाही. मग गर्भात असणाऱ्या जीवापासून तर वयाची 100 उलटलेल्या जीवापर्यंत हा मृत्यू केव्हाही कुठेही केव्हाही कोणालाही येऊ शकतो. कारण ही मृत्यूभूमीच आहे. जगी पाहता सत्य हे मृत्यूभूमी, की हा मृत्यू लोकच आहे, मृत्यूभूमीच आहे. मग या ठिकाणी मृत्यूपासून आम्ही किती पळणार? अजिबात पळू शकत नाही. आणि म्हणून तर सगळ्यात मोठं भय, सगळ्यात मोठी चिंता कुठली आहे तर ती मृत्यूचं भय, आणि माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबियांचं कसं होणार ही चिंता. आता खरोखरी एक मार्मिक प्रश्न डॉक्टर काका आपल्या समोर ठेवतात की आपले आजोबा गेले, आपले वडील गेले, पण आपला संसार चाललेलाच आहे की नाही? तसं आपण गेलो तर आपल्या मुलाबाळांचं काय राहणार आहे? कारण प्रारब्धाने प्रत्येकाचा संसार हा पूर्ण होणारच आहे. मग चिंता कशासाठी? आगामी काय घडेल, पुढे काय घडेल, किंवा कसं घडू नये ह्याचे जे विचार आहेत त्याच्यातून चिंता नावाचा जो रोग आहे ना तो तुम्हाला आम्हाला या ठिकाणी जडलेला असतो. चिंता म्हणजे काय आणि चिंतन म्हणजे काय याचं छान मंदाताई आपल्याला मार्गदर्शन करतात की प्रपंचाविषयीचे अकारण विचार जे मनामध्ये सतत सैरभैरपणे निर्माण होत राहतात ना त्याला चिंता असं म्हणतात. आणि आपल्या समोर मांडणी आहे की चिंता माणसाला एकदाच जाळते, पण चिंता जी आहे ती क्षणाक्षणाला माणसाचं मन जे आहे ते जाळत राहते, म्हणजे त्याला त्रास देत राहते. आता एवढी त्रास देणारी गोष्ट आमच्या चित्तामध्ये ठेवून घ्यावी का हो? तर ती घालवून दिली पाहिजे. मग घालवून देण्याचे उपाय आहेत की नाही? जरूर आहेत. संतांनी ते सांगून ठेवलेले आहे.
चिंतन जे आहे ते भगवंताविषयीचं असतं आणि चिंता जी आहे ती प्रपंचाविषयीची असते. आता चिंता केल्याने शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्थिती आमची बिघडते आणि भगवंताचं चिंतन केल्याने मानसिक स्थिती पूर्णपणे सुधारत असल्यामुळे शारीरिक स्थिती सुद्धा बऱ्यापैकी राहू शकते किंवा शरीरामध्ये काहीही निर्माण झाले रोग वगैरे तरी सुद्धा बाधितान वृत्तीने त्याच्याकडे पाहण्याची जी कला आहे ती अवगत होते आणि त्यामुळे त्या दुखण्यांचा बाऊ न करता अत्यंत आनंदाने त्या प्रसंगामध्ये सुद्धा राहता येऊ शकतं. आता चिंतेचं कारण आपण पाहिलेलं आहे की देह तादात्म्य आणि अहम मम अध्यास. आणि सगळे संत तुम्हाला आम्हाला देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, या चिंता निवारण करण्यासाठी काय करावं. तर मंदाताईंचा एक अभंग आपण पाहिलेला होता आणि त्यामध्ये रामचिंतने चिंता वारण असं त्यांनी सांगितलंय की रामदर्शने अशुभ निवारण. अशुभ गोष्टीमुळे सुद्धा चिंता सतत निर्माण होतात, चुकीच्या वागण्यामुळे चिंता निर्माण होतात, प्रपंचाच्या अखंड चाललेल्या विचारांमुळे चिंता निर्माण होतात आणि ह्या चिंतेचं निवारण करायचं असेल तर सुखरूप असणाऱ्या रामाचं अखंड अनुसंधान ठेवणे. करता हरता आणि भरता या संसाराचा तोच आहे हे लक्षात घेणे हे या चिंतेतून मुक्त होण्याचं लक्षण आहे. आता या ठिकाणी पहिल्या 3 कडव्यांमध्ये डॉक्टर काका आपल्याला सहजतेने या निसर्गामध्ये ईश्वरी नियोजनानुसार कसं चाललेलं आहे कार्य ते सगळं इथे सांगतात की अंकुर जरी तरी होई तरुवर कोमल कळित्या सुमनही सुंदर धरेल मधुफळ त्याला नंतर हे तर सहज घडणे. पहिला पावसाळा झाला की आधी शेत जे आहे ते व्यवस्थित केलेलं असतं, नांगरणी वगैरे केलेली असते आणि मग त्यामध्ये पेरणी केली जाते आणि ही पेरणी झाल्यानंतर छोटे छोटे जे बीज पेरलेलं आहे त्याचे अंकुर जे आहेत ते त्या ठिकाणी उगवताना आपल्याला दिसतात. आता हे अंकुर उगवल्यानंतर काही अंकुराचं वेलात रूपांतर आहे, जसं बीज आहे त्याप्रमाणे. काही अंकुराचं छोट्या छोट्या झाडांमध्ये रूपांतर आहे तर काही मोठे मोठे वृक्ष होतात. या अंकुरापासूनच, या बीजापासून अंकुर, अंकुरापासून वेल, छोटे झाडं आणि मोठे वृक्ष हे या पद्धतीने तयार होतात. काही यांना कोमल अशा कळ्या लागतात, त्या कळीचं रूपांतर सुंदर अशा फुलांमध्ये होतं. त्या फुलांकडे बघून तुम्हाला आम्हाला आनंदही मिळतो, त्याचा सुगंधही मिळतो आणि फळांच्या झाडाला जे फुलं लागतात त्याच्यातून पुढे त्या बीजाचं फळ त्याला येऊन जातं. ही जी गोष्ट आहे ती अत्यंत सहजतेने घडणारी आहे. म्हणजे उत्पत्ती आणि त्याची स्थिती या 2 गोष्टी त्या ठिकाणी सहजतेने घडत असतात. त्यानंतर कित्येक वृक्षांवर पक्ष्यांनी घरटी बांधलेली असतात. त्या घरट्यामध्येच ते काय करतात तर त्या ठिकाणी अंडी घालतात. या अंड्यांवर बसून ते उभवतात. उभवल्यानंतर त्या अंड्यातून छोटे छोटे असं त्यांचे पिल्ल बाहेर पडतात. आता हे पिल्ल बाहेर पडताना अंड जे आहे ते फुटतं. अंकुर बाहेर पडताना जमीन जी आहे ती दुभंगते. मग या दुभंगण्याला घाबरावं का, या अंड फुटण्याला घाबरावं का आम्ही. किती छोटे छोटे असे छान छान पिल्ल त्याच्यातून काय होतात तर बाहेर पडतात. तिसरं एक सांगितलेलं आहे की कणकण बाष्पाचा मिळून या किती मोठा ढग नभी विहराया विराट कितीही दिसते काया भूमी तिने शिंपडणे. की समुद्राच्या जलावर सूर्याच्या उष्णतेमुळे त्या ठिकाणी बाष्प निर्माण होतं. ते बाष्प सगळं एकत्र आले की त्या ठिकाणी त्याचा मोठा ढग निर्माण होतो आणि आकाशामध्ये पावसाळी दिवसामध्ये आपल्याला असे मोठे मोठे ढग निर्माण झालेले दिसतात. आणि ह्या ढगातूनच नंतर
पाऊस पडतो आणि ही भूमी जी आहे ती छान शिंपडली जाते आणि ते पाणी समुद्राचं बाष्पीभवन, त्या बाष्पीभवनातून निर्माण झालेले ढग आणि त्या ढगातून परत पृथ्वीवर शिंपडलं गेलेलं पाणी, म्हणजे हे जे पावसाचं चक्र आहे तेही असंच भगवंताच्या नियमाप्रमाणे सतत चाललेलं तुम्हाला आम्हाला दिसून येतं. आता ह्या 3 गोष्टी सांगितल्या की किती सहजतेने हे घडत असतं. त्याच्यानंतर लयाचा जो भाग आहे तो या ठिकाणी 4थ्या कडव्यामध्ये डॉक्टर काका आपल्याला सांगतात की अंकुर जाई खुडुनी कोवळा, की असे अनेक येणारे जे अंकुर आहेत ते अचानक कधीतरी वादळ येतं, कधीतरी जोरदार पाऊस पडतो, कधीतरी त्याच्यावरून एखादं जनावर जे आहे ते पळत पळत जातं आणि ते वर आलेले अंकुर अचानकपणे खुडले जातात, तुटले जातात, जमीनदोस्त होतात. आता उगवणं वगैरे जितकं त्यांचं सहज आहे ना, तसं ह्या गोष्टी सुद्धा या जगतामध्ये होतच राहणार आहेत. त्याच्यापासून तुम्ही आम्ही कोणीही दूर जाऊ शकत नाही. फार फार तर आम्ही शेताला कुंपण घालू, पण ते कुंपण तोडून सुद्धा ज्या गोष्टी घडायच्या आहेत त्या घडणारच आहेत. कधीतरी ह्या पद्धतीने सुद्धा फटके जे आहेत ते शेतकऱ्यांच्या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसतातच. त्यानंतर अंडी फोडी कधी कावळा, आपल्या घरट्यामध्ये अंडे घातल्यानंतर ते जपण्याचा प्रयत्न हे पक्षी जरी करत असले तरी सुद्धा आता अंडे हे कावळ्यांचं अन्न आहे, मग ते अंडे फोडून स्वतःचं पोट भरतात. हे सुद्धा काय आहे, या ठिकाणी घडणारीच गोष्ट आहे. कितीही आम्ही जपण्याचा प्रयत्न केला तरी ह्या प्रकारचे प्रकार जे आहेत ते या जगतामध्ये होतच राहणार आहेत. ढग सामोरा जाय वादळा, निर्माण झालेल्या ढगांना वाऱ्याचा स्पर्श झाला, वादळाचा स्पर्श झाला की ते एकमेकावर आदळून मोठी गर्जना करून फुटून त्यात असलेलं पाणी जे आहे ते जोरदारपणे खाली कोसळणारच आहे. डॉक्टर काकांचं हे काव्य ज्या वेळेला आमच्या वाचनात आलं तेव्हा काकांनी एक सांगितलं की यातलं हे जे 4थं कडवं आहे ना ते काकूला अजिबात आवडलं नाही बरं का. पण आता जे जगाचं वास्तव स्वरूप आहे ते कितीही भयानक असलं तरी आमच्या आवडीनिवडीचा तिथं काय संबंध आहे. जे घडणार आहे ते घडणारच आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या होणारच आहेत. कधीतरी ते अंकुर फुडून जातील, कधीतरी अंडे कावळे फोडतील. आता त्याच ठिकाणी सुद्धा त्या प्रत्येक गोष्टीला काय आहे तर प्रारब्धाची जी आहे ती मर्यादा आहेच आहे. मग त्याचप्रमाणे आमच्या संसारात सुद्धा हव्या असणाऱ्या गोष्टी जेवढ्या घडत जाणार आहेत तेवढ्याच आम्हाला नको असणाऱ्या गोष्टी सुद्धा घडण्याचा नक्की संभव आहे. कारण मुळातच नरदेह जो प्राप्त झालेला आहे तो सुखदुःखांची समानता झाल्यावर पाप पुण्याची त्या ठिकाणी काय आहे समता झाल्यावर तो मिळतो असं आपल्याला म्हटलंय. मग पापाचंही फळ मिळणार आहे आणि पुण्याचंही फळ मिळणार आहे. पुण्याचं फळ सुख आहे, पापाचं फळ दुःख आहे. मग त्या ठिकाणी ते सहजतेने स्वीकारण्यामध्ये या संसाराला जिंकण्याची शक्यता आहे. आणि प्रत्येक गोष्टीचा बाऊ करत जर आम्ही राहिलो, 5व्या कडव्यात आहे बाहू धुळा कशी संसाराची, प्रत्येकाच्या मागे हा संसार लागलेला आहे. जो जो नरदेहात आलेला आहे, नरदेहात आलेला कुठल्याही योनीमध्ये आलेला आहे त्याच्या मागे संसार लागलेलाच आहे. मग त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या वाटेला येणार आहेत. कधी अनुकूल गोष्टी घडणार आहेत, कधी प्रतिकूल गोष्टी घडणार आहेत. ते या संसाराचं स्वरूपच आहे हे लक्षात घ्यायचं. आणि संसाराचा संबंध नेमका कोणाशी आहे हो तर अंतःकरणाशी आहे. आणि मी कोण आहे, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. या अंतःकरणाचा माझा काल्पनिक संबंध आहे. मी मूळचा आत्माराम आहे, चैतन्य घन आहे.
हे श्री गुरूंकडनं समजून घेऊन ज्याने लक्षात ठेवलेलं आहे तो संसारात राहून सुद्धा अनासक्त असतो आणि अनासक्तीमुळे चिंता नावाची गोष्ट त्याला त्रस्त करत नाही। तया आदिना अंत मांगल्याची मूर्तिमंत आनंद कदा ना खंत जगता लागी। म्हणजे तो दगड झालेला आहे का? दगड वगैरे झालेले नसतात, पण ह्या संसाराचं, देहाचं, जगाचं वास्तव जे आहे ते शांतपणे ज्यांनी स्वीकारलेलं आहे त्याच्या अंतःकरणात फारशा गडबडी गोंधळ होत नाही। पण काल्पनिक जगतामध्ये जो रमतो आणि माझ्या जीवनात हे असंच व्हावं, असंच झालं पाहिजे असं मी कितीही ठरवलं तरी त्याला प्रारब्धाची मर्यादा आहे आणि गेल्या जन्मी मी काय काय करून ठेवलेलं आहे त्याचा मला भगवंत भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की तुझे जन्म तुला आठवत नाही, पण मला मात्र प्रत्येक जीवाचा प्रत्येक जन्म आठवतो आणि कुठल्या कुठल्या जन्मात त्यांनी काय काय करून ठेवलेलं आहे हे सुद्धा माझ्याजवळ सगळं तयार आहे। आता भगवंत न्यायाधीशासारखा आहे, तो कोणाला सुखही देत नाही, कोणाला दुःखही देत नाही। आमच्या कर्माप्रमाणे आम्हाला ते प्राप्त करून देण्याची घटना जी आहे ती मात्र प्रारब्धाच्या रूपाने त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे। मग शोधू कशी मी वाट सुखाची, या संसारात सुख मिळावं म्हणूनच प्रत्येक जीव काय असतो? तत्पर असतो। मग त्या सुखाची मीमांसा करावी आणि ते सुख नेमकं कुठं आहे ते संतांकडे जाऊन विचारावं। मग संत आपल्याला सांगतात सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा हो। काय वाट मम आयुष्याची, की ह्या आयुष्यामध्ये काय पद्धतीने मी जीवन जगले तर मला या नाशिवंत संसारामध्ये राहून सुद्धा शाश्वत सुखाची प्राप्ती होईल, हे त्या संतांकडे जाऊन विचारावं। त्यांनी ज्या काही प्रक्रिया आम्हाला सांगितलेल्या आहेत, जी काही साधनं त्यांनी आम्हाला सांगितलेली आहेत, ती साधनं जी आहेत ती मनापासून सुखरूप होण्यासाठी म्हणून प्रामाणिकपणाने आम्ही वापरावीत आणि ती वापरता वापरता या प्रपंचाच्या चिंता ज्या आहेत त्या हळूहळू कमी होत जातात। आता करता हरता भरता तिन्ही प्रकाराने तो भगवंतच आहे हे जर मी लक्षात ठेवलं। बोलताना आपण म्हणतो अहो वाळलेलं झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेवर हलत नाही। आता वाळलेल्या झाडाचं पान सुद्धा जर त्याच्या सत्तेवर हलत नसेल तर माझ्या जीवनामध्ये जे काही चाललेलं आहे ते त्याच्या सत्तेशिवाय होणार आहे का? मग ज्याची सत्ता आहे त्याला शरण जावं। 15व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की या संसाराला जर पार करायचं असेल आणि या अशाश्वत असणाऱ्या संसारातही शाश्वत सुख शोधायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर आदिनारायणाला शरण गेलं पाहिजे आणि त्याला शरण गेल्यानंतर सारुनी चिंता हरणे, की करता करविता तो आहे, मी निमित्त मात्र आहे। आत्मरूप मी जो आहे तो अकर्ता आहे आणि जीवरूप मी जो आहे तो निमित्त मात्र आहे। हे ज्याच्या लक्षात राहिलं त्याच्या जीवनामध्ये या प्रपंचामध्ये संसारामध्ये कशीही परिस्थिती जरी निर्माण झाली तरी क्षणात तो त्याचं प्रसन्नता जी आहे ती त्याची क्षणात त्याला परत टिकवता येते। पण ज्यांच्या ठिकाणी या पद्धतीचा अभ्यास नाही, संतांचा संग धरलेला नाही, ते मात्र त्या ठिकाणी कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही। मग आम्हाला या ठिकाणी या संसारात हरायचं आहे का जिंकायचं आहे? संसाराला समर्थांनी महाशत्रू म्हटलेला आहे। महाघोर संसार शत्रू जिणावा, आणि हा संसार आम्हाला जर जिंकायचा असेल तर या संसाराचं जे अधिष्ठान आहे ज्याला सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म असं म्हणतात, त्या दोन्हीचंही चिंतन संतांच्या संगतीत करता करता या सगळ्या चिंता ज्या आहेत त्या निवारण होऊ शकतात। आणि म्हणून संसार जो माझ्या मागे लागलेला आहे त्या संसाराचं भय न बाळगता त्याचं स्वरूप ओळखावं। ते स्वरूपाने कसं आहे? न रूपमस्येह तथोपलभ्यते, अशाश्वत आहे,
नाशिवंत आहे, अनित्य आहे, म्हणून नित्य असणारं शाश्वत असणारं सुख या संसाराकडनं कधीही अपेक्षा त्याची करू नये। मग असं शाश्वत असणारं सुख कुठं आहे तर भगवंताच्या ठिकाणी आहे। त्याला भक्तीच्या भाषेमध्ये भगवंत म्हणतात आणि शास्त्राच्या भाषेमध्ये ब्रह्म असं म्हणतात। त्याच्या ठिकाणी विलीन झाल्याशिवाय पूर्ण सुख आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही। म्हणून आमच्या संसाराच्या ज्या चिंता आहेत त्या चिंता या संसाराला सत्यत्व दिल्याने आहेत। हा संसार मी करतो अशी कल्पना माझ्या मनात निर्माण झाली म्हणून आहे। हा संसार वास्तविक पाहता त्याच्या सत्तेने चाललेला आहे, मी या ठिकाणी निमित्त मात्र आहे। हे जर लक्षात ठेवलं तर कर्ता करवित्या भगवंताची सतत आठवण ठेवून आम्हाला चिंतामुक्त होता येतं आणि या संसारातही प्रपंचातही अत्यंत आनंदाने जगण्याची आमची व्यवस्था होऊ शकते। जय जय रघुवीर समर्थ।